for the introductory session of code practice. We are just welcoming you for the same. आजच्या सेशनमध्ये वी आर गोइंग टू गिव्ह यू द इन्फॉर्मेशन रिगार्डिंग दी ॲक्च्युअल कोड प्रॅक्टिसचा कोर्स. पण बिफोर स्टार्टिंग विथ ऑल दिस पार्ट आपण थोडंसं इंट्रोडक्शन वगैरे बघायचा प्रयत्न करू, जेणेकरून तुम्हालासुद्धा एक आयडिया वगैरे येऊ शकेल. बेसिक्स काय असणार आहेत ॲक्च्युअलमध्ये कोड प्रॅक्टिसचं. तर तुम्ही ॲक्च्युअल कोड प्रॅक्टिसमध्ये आता असाल किंवा तुम्ही जर प्रॅक्टिस स्टार्ट करत असाल किंवा तुम्ही लॉ स्टुडंट असू शकता, यापैकी कोणत्याही बाबतीत या सर्व घटनेचा तुम्हाला आधार वगैरे घेता येईल. पर्टिक्युलरली काय असणार आहे, ॲज अ जर्नी ऑफ ॲडव्होकेट्समध्ये, ज्याला आपण ॲज अ ज्युनियर ॲडव्होकेटची जर्नी वगैरे सांगू शकू, खास करून ह्या सेशनसाठी तरी फर्स्ट जनरेशन ॲडव्होकेट म्हणजे अशा प्रकारचे वकील किंवा ॲडव्होकेट ज्यांचा घरामध्ये किंवा त्यांची आता पहिली पिढी असेल वकिलीची, त्यांचा आतापर्यंत काहीही लॉचा बॅकग्राऊंड नाही आहे, अशा विद्यार्थ्यांचं असू शकेल, किंवा मग जे सेकंड किंवा थर्ड जनरेशन ॲडव्होकेट असू शकेल. या सर्वांची जर्नीसुद्धा सेमच असणार आहे. मग या संपूर्ण जर्नीमध्ये आपण पाहू शकतो की एकतर तुमचं लॉ डिग्री झालेलं असतं, 5 इयर्सचा कोर्स किंवा 3 इयर्सचा कोर्स, त्यानंतर तुम्ही सनद वगैरे घेता, त्यानंतर मग ऑल इंडिया बार एक्झामिनेशन क्लिअर वगैरे करणं. या संपूर्ण बेसिक्स बाबतीमध्ये आपण जास्त काही जाणार नाही आहोत. एवढे एक बेसिक्स पार्ट आपल्यासमोर असणारच आहे. मग ह्या संपूर्ण सिच्युएशनला जर आपण कंटिन्यू केलं, लॉ डिग्री, त्यानंतर आपण सनद वगैरे घेतली, त्यानंतर आपण AIB वगैरे क्लिअर केली, या संपूर्ण पार्टनंतर आता आपण पोहोचत असतो की देर आर अ डिफरंट काइंड ऑफ प्रॅक्टिकल अस्पेक्ट. ज्या प्रॅक्टिकल अस्पेक्टमध्ये आपल्यासाठी भरपूर सारा प्रचंड फील्ड असू शकतील. ज्यामध्ये आपण जर फील्ड बघायचा प्रयत्न केला बेसिकली, तर सिव्हिल आहे, क्रिमिनल आहे, फॅमिली, कॉर्पोरेट लॉ, IPR वगैरे आहे, किंवा सायबर लॉ, रिअल इस्टेट वगैरे, किंवा मग एनी अदर काइंड ऑफ कॉर्पोरेट लेव्हलचा जर फॅकल्टीज बघायचा प्रयत्न केला तर त्यामध्ये आर्बिट्रेशन वगैरे असणार आहे, बँकिंग लॉस असणार आहे ना, कॉर्पोरेट लॉ वगैरे असणार आहे. त्यानंतर मग लेबर अँड एम्पॉवरमेंट जे काही असणार आहे लेबरच्या संदर्भातले, ते संपूर्ण लॉ त्या ठिकाणी ॲड वगैरे होऊ शकतात. टॅक्सेशन लॉ वगैरे असू शकेल. मग ॲज अ ज्युनियर ॲडव्होकेट म्हणून, इफ यू आर नॉट फ्रॉम द मेट्रो सिटीज, जसं की तुम्ही मुंबई, पुणे, नागपूर, ठीक आहे, अशासारख्या मेट्रो सिटीमध्ये नाही आहात किंवा दिल्लीमधून नाही आहात, ठीक आहे, ज्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात ॲडव्होकेट वगैरे असतात, सिनियर असतात, त्यांचे मोठे मोठे लॉ फॉर्म असतात. मग बेसिक पार्ट काय असणार आहे, तर जास्त करून ॲडव्होकेट आहेत डिस्ट्रिक्ट लेवल किंवा तालुका लेवलचं, खास करून मराठी बॅकग्राऊंडमध्ये. मग या संपूर्ण सिनेरिओमध्ये जेही डिस्ट्रिक्ट लेवलच्या प्रॅक्टिस असणार आहेत, त्या ठिकाणी आपल्याला फक्त बघायला मिळतात फॅमिली असेल, सिव्हिल असेल, क्रिमिनल असेल, आणि जास्तीत जास्त लेबर, सायबर लॉस वगैरे असू शकेल, किंवा एनी अदर ह्युमन राईट्स लॉ आहेत, IPR वगैरे आहेत, हे मेट्रो सिटीमध्येच बघायला मिळणार आहेत आपल्याला. मग भलेही एवढ्या कमी फील्ड तालुक्याच्या लेवलला, जिल्ह्याच्या लेवलला असू शकतील, तर त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात ॲडव्होकेटची गरज असायला पाहिजे, जे आपल्याला नॉलेज वगैरे देऊ शकतील, क्लायंटच्या संबंधित जेही प्रश्न असतील, क्वेरी असेल, त्याला सॉल्व वगैरे करू शकतील. मग एक गृहीतक जर आपण घेण्याचा प्रयत्न केला तर चलो ठीक आहे, आपण जिल्ह्याच्या ठिकाणी आहोत, तालुक्याच्या ठिकाणी आहोत, या सर्व गोष्टी आपल्याला शिकायला वगैरे मिळू शकतील. मग या संपूर्ण सिच्युएशनमध्ये ॲज अ ज्युनियर ॲडव्होकेट म्हणून जेव्हा आपण आपल्या प्रॅक्टिसकडे वळत असतो, जसं की लॉ डिग्री घेतली, सनद घेतली, ऑल इंडिया बार एक्झामिनेशन क्लिअर केलं, या सिच्युएशनमध्ये काही गोष्टी आपल्यासमोर घडत असतात. की समजा आपण आता लॉ प्रॅक्टिस कंप्लीट केली, स्टार्ट करायची असेल, लॉ डिग्री कंप्लीट केली आहे, मग ॲज अ लॉ स्टुडंट जेही नॉलेज आपल्यासमोर असणार आहे, इट इज नॉट सफिशियंट फॉर द प्रॅक्टिकल अस्पेक्ट पर्पज. ज्यामध्ये आपण सध्या लॉ डिग्री घेऊन बाहेर पडत असू, तर जे थिरॉटिकल पार्ट आपण शिकलेलो असतो लॉ कॉलेजेसमध्ये, तो ॲक्च्युअल कोड प्रॅक्टिसमध्ये अनुभवायला मिळतो का आपल्याला, तर त्याचं उत्तर असणार आहे 90% तर नाहीच, नाही, मुळीच नाही. व्हॉट एव्हर द थिरॉटिकल पार्ट इज देअर, तो फक्त कॉलेजपुरताच मर्यादित असणार आहे. ॲक्च्युअल कोड प्रॅक्टिसमध्ये जेव्हा आपण येत असतो त्यावेळेस प्रचंड प्रमाणात विविध गोष्टी असणार आहेत. त्यामध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी कन्फ्युजिंग पण असतात. बऱ्याच साऱ्या वेळेस आपल्याला असं वाटतं की या सर्व गोष्टी किंवा या थिरोटिकल पार्ट, या ज्या काही संकल्पना आहेत, मुद्दे आहेत, हे तर मी पहिल्यांदाच ऐकत आहे. मग अशा सिच्युएशनमध्ये जेव्हा लॉ डिग्री कंप्लीट होते, आपल्यासमोर जेव्हा लोकांना कळत असेल, मित्रांना कळतं, नातेवाईकांना कळतं, आपल्यासमोर ॲज अ क्लायंट म्हणून बऱ्यापैकी लोक येत असतात की बाबा आम्हाला कोर्ट प्रॅक्टिस करायची आहे किंवा आमची केस वगैरे दाखल करायची आहे,
त्यावेळेस मग परिस्थिती खरी स्टार्ट होते एखाद्या ॲडव्होकेटसाठी, ज्युनियर ॲडव्होकेटसाठी खास करून, आणि त्यातल्या त्यात खास करून फर्स्ट जनरेशन ॲडव्होकेटसाठी. बऱ्यापैकी आपली लॉ डिग्री असते 3 वर्षाची. 5 इयर्समध्ये तेवढं आपल्याला मराठी बॅकग्राऊंडमध्ये तेवढं काही कळत नाही आहे. ज्यांची पिढी आधीपासूनच लॉ फील्डमध्ये असू शकेल ते 5 इयर्सचं डिग्री वगैरे करत असतात. पण बऱ्याच वेळेस आपण 3 इयर्सच्या बॅकग्राऊंडमधूनच येत असतो, की पहिल्यांदा BA केलं असेल, BSc केलं असेल, काही लोकांनी इंजिनिअरिंग केलं असेल, फार्मसी केली असेल, मेडिकल लाईन असेल. यामधून जेव्हा त्यांना थोडंसं कळतं की समाजाची जाणीव होत असेल, किंवा मग त्यांना कळतं की बाबा मी चुकीच्या लाईनमध्ये आलो, त्यामुळे आपण एक लॉ डिग्री घेऊन ठेवायला हवी, किंवा मग काही लिगल इश्यूज होतात घरामध्ये स्वतःसोबत, मित्रांसोबत, त्यामुळे आपण लॉ डिग्री घेतो. किंवा एखादा फिल्म स्टारची मूव्ही पाहिली असेल, एखादा पॉलिटिशियन आवडत आहे, किंवा आपले स्वतःचे मुद्दे मांडता यायला पाहिजे म्हणून आपण लॉ डिग्री घेत असतो. मग ह्या सिनॅरिओमध्ये इफ एनी क्लायंट कम्स टू अस, तर एक साधासा प्रश्न असतो आपल्यासमोर. या सिनॅरिओमध्ये प्रत्येक गोष्टी सॉल्व करण्यासाठी तेवढा तात्पुरता अनुभव नाही आहे. एखादा क्लायंट जर माझ्याकडे येत आहे की बाबा मला ही केस दाखल करायची आहे, किंवा अचानक अर्ध्या केसमधून जर क्लायंट येत असेल की बाबा मी या जुन्या कोणत्या तरी ॲडव्होकेटकडे केस दाखल केली होती, पण आता मला केस तुमच्याकडे द्यायची कारण की तुम्ही माझ्या ओळखीचे आहात, तुमची पण लॉ डिग्री झाली आहे, तुम्हीसुद्धा ॲडव्होकेट आहात, त्यामुळे तुम्ही माझी केस वगैरे लढा. पण त्या सिच्युएशनमध्ये जेव्हा आपण क्लायंट हँडलिंगकडे वळत असतो पहिल्या पार्टमध्ये, त्यावेळेस सिच्युएशन अशी असते की आपण डॉक्युमेंट जरी वाचले, आपण बऱ्यापैकी केसची स्थिती जरी जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पण आपण एका संभावनेचा पलीकडे जास्त काही गायडन्स नाही देऊ शकत, कारण की आपल्यालाच कल्पना नसते की या केसमध्ये कोणत्या स्टेप्स असणार आहेत. दावा दाखल करण्यासाठीच्या स्टेप्स, कोर्टमध्ये केस गेल्यानंतरच्या स्टेप्स असू शकतील, त्यानंतरच्या मग केस चालवण्याच्या स्टेप असू शकतील, केस रिजेक्शनच्या स्टेप्स असू शकतील, डॉक्युमेंटेशनच्या स्टेप असू शकतील. डिफरंट काइंड ऑफ स्टेप्स आर देअर इन दी पर्टिक्युलर कोर्ट. या सिच्युएशन व्यतिरिक्त त्या पर्टिक्युलर क्लायंटसाठी मग त्याच्या केसमध्ये पुढे काय होणार आहे किंवा आधी काय झालं असेल, तर या संपूर्ण गोष्टींची कल्पना आपल्याला तर नसणार आहे, कारण की आपलं जे काही लॉचं नॉलेज असणार आहे ते फक्त थिअरॉटिकल असणार आहे. मग या प्रॅक्टिकल अस्पेक्टसाठी जेव्हा आपण पुढे वळत असतो आणि अशा क्लायंट हँडलिंग परिस्थितीमध्ये आपण येत असतो, आणि मल्टिपल फील्ड्समधून आपण समजा एक पर्टिक्युलर सिव्हिल लॉ घेतली सध्या फक्त समजण्यासाठी, तर या संपूर्ण सिनॅरिओमध्ये जर आपण कोर्ट प्रॅक्टिस स्टार्ट करत असू, क्लायंट हँडलिंग स्टार्ट करत असू, तर वी हॅव अ मल्टिपल ऑप्शन्स. एकतर आपण एक चांगला सिनियर जॉईन करू, त्यानंतर क्लायंट हँडलिंग स्टार्ट करू, किंवा मग एक लॉ फर्म बऱ्यापैकी जॉईन करू, मोठीशी लॉ फर्म, तिथे काहीतरी शिकण्याचा अनुभव घेऊ, आणि नंतर मग आपण क्लायंट हँडलिंग करू, स्वतःचे केसेस हँडल करू. हे झाले 2 ऑप्शन. हे दोन्ही ऑप्शन जर माझ्याकडे नसेल तर मग मी सिनियर जॉईन न करता, लॉ फर्म जॉईन न करता सेल्फ स्टडी करू शकेल, पुस्तका थ्रू किंवा एखाद्या इंटरनेटवर माहिती उपलब्ध असू शकते बऱ्यापैकी. यूट्यूब आहे, अदर प्लॅटफॉर्म्स आहेत, ऑनलाईन जजमेंट्स वगैरे मिळू शकतील, बऱ्यापैकी प्लॅटफॉर्म आहे, तिथून आपण फ्री ऑफ कॉस्ट बऱ्यापैकी माहिती वगैरे गोळा करू शकतो. मग हे 3 सुटेबल मीडियम एखादा ज्युनियर ॲडव्होकेटसाठी, भलेही तो फर्स्ट जनरेशन असेल, सेकंड असेल, थर्ड असेल, फोर्थ असेल, प्रत्येक जनरेशनसाठी हे 3 मीडियम अवेलेबल आहेतच प्रॅक्टिस स्टार्ट करण्यासाठी. मग ऑल दिस सिच्युएशन्स, ऑल दिस मीडियम्स आर सुटेबल फॉर इच अँड एव्हरी पर्सन, हा प्रश्न असणारच आहे की बाबा एवढ्या सर्व परिस्थिती तर आहेत. सिनियरला जॉईन करणं, चांगला सिनियर, लॉ फर्म जॉईन करणं, बुकमधून नॉलेज घेणं, इंटरनेट थ्रू नॉलेज घेणं, या संपूर्ण गोष्टी आहेत आपल्यासमोर. पण ह्या सिच्युएशनमध्ये सुद्धा काही लिमिटेशन त्या ठिकाणी असणारच बाबतीत. मग ते लिमिटेशन म्हणजे काय, तर समजा सिनियर जर मी जॉईन केले योग्य, तर सध्याच्या सिच्युएशनमध्ये काय असणार आहे, जेही सिनियर आपण जॉईन करत असतो, तुम्ही मेट्रो सिटीमध्ये जर नाही आहात तर यू डोंट हॅव दॅट मच ऑफ मल्टिपल ऑप्शन. तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी असाल तर तेवढे लिमिटेड चेहरे आपल्यासमोर असणार आहेत, आणि त्यांच्या व्यतिरिक्त त्या तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी दुसरा कोणताही व्यक्ती मला शिकवण्यासाठी तेवढा पुरेसा नसेल. मग समजा आपण त्या सिनियरला जॉईन जरी केलं तर तिथे बऱ्याच वेळेस टायमिंगचा इश्यूज येऊ शकतो, लिमिटेड केसेस असू शकतात, बऱ्याच वेळेस त्या ऑफिसचं एन्व्हायरमेंट वेगळं असू शकतं, बऱ्याच वेळेस ते व्यक्ती परिचयाचे असणार आहेत, त्यामुळे प्रचंड केस तरी असल्या
तरीसुद्धा त्या केसच्या फ्लोमध्ये बऱ्यापैकी शिकायला मिळत नाही आहे. जर ते सिनियर भरपूर योग्यच असले तरीसुद्धा बऱ्याच सिनियरकडून अपेक्षा जी काही असते की बाबा तुम्ही काही वर्ष माझ्याकडे काम करा, मला वाटलं तुम्ही योग्य दिशेने जात आहात तर मी तुम्हाला शिकवेल नंतर. त्यामुळे बऱ्याच वेळेस सिनियर शिकवायचा प्रयत्न करत नाही आहे. बऱ्याच वेळेस सिनियरचा हा पण एक इश्यू असतो की बाबा मी जर शिकवलं तर माझ्या प्रॅक्टिसमध्ये इश्यू नको व्हायला, माझे क्लायंट वगैरे नको जायला. कारण की इफ वन सिनियर इज टेकिंग सम 50,000 फ्रॉम वन क्लायंट आणि जर तुम्हाला त्यांनी सगळी प्रोसिजर शिकवली तर तेवढीही किचकट प्रोसिजर नसते ती. तुम्ही ती संपूर्ण केस त्या ऑफिसला सोडल्यानंतर 10,000 पण करू शकाल. मग तो पण एक इश्यू असतो सिनियरसोबत. बऱ्याच वेळेस चांगले सिनियर मिळणं हा सुद्धा एक इश्यू असू शकतो. मग हे लिमिटेशन एखाद्या सिनियरसोबत असणारच आहे. नॉट ओन्ली इन दी डिस्ट्रिक्ट लेवल, तालुक्याचा लेवल, मेट्रो सिटीमध्ये सुद्धा तो इश्यू असणारच आहे. मग एक लिमिटेड एक्सपोजर, व्हरायटी ऑफ केसेस या व्यतिरिक्त जे सिनियर आहे त्यांचं विलिंगनेस आहे का एखाद्या ज्युनियरला शिकवण्यासाठी, की फक्त ते आपल्या मागे फक्त बॅग घेऊन फिरण्यासाठीच त्या ज्युनियरला ठेवण्यात आलं आहे. त्यामध्ये मग स्टायपंडचा इश्यू, बऱ्याच वेळेस मेट्रो सिटीमध्ये स्टायपंड वगैरे मिळू शकतं. 5,000 10,000पासून तिथून सुरुवात होत असते. पण तालुक्याच्या लेवलला, जिल्ह्याच्या लेवलला फक्त तेवढे 4-5,000 3,000 मिळणंसुद्धा मुश्किल असतं बऱ्याच वेळेस. तर हा एक इश्यू ज्युनियरला फेस करावाच लागतो. मग हे पण इश्यू आहेत. एक तर 3 वर्षाची डिग्री, सिनियरकडून न मिळणारा स्टायपंड, त्यामध्ये मग केस शिकवण्यासाठीचा वेळ वाया जात असणारा वेळ. फक्त ऑफिसमध्ये जॉईन करा, बॅग घ्या, कोर्टमध्ये जा, सिनियरचा मागे धावा, त्या कोर्टमधून दुसऱ्या कोर्टमध्ये जा, अशा प्रकारे दिवस संपवणं. किंवा मग फक्त तारीख वगैरे घ्यायला जाणं, डेट वगैरे पाहणं. बऱ्याच वेळेस क्लायंट हँडलिंगमध्ये सुद्धा एखाद्या ज्युनियरचा समावेश न करून घेणं, बऱ्यापैकी समस्या असतात. बऱ्याचपैकी मग फाईल वाचायला सुद्धा न देणं, ड्राफ्टिंगचा जोही पार्ट असेल ते ड्राफ्टसुद्धा शेअर न करणं. मग बऱ्यापैकी प्रॉब्लेम ज्युनियरसोबत असणारच आहे. पण इफ यू आर लकी पर्सन तर त्यामध्ये तेवढा इश्यू वगैरे येत नाही आहे. मग या संपूर्ण सिनॅरिओमध्ये एक पुढचा मार्ग आपल्यासमोर असतो, तो म्हणजे एक मोठा लॉ फर्म वगैरे जॉईन करणं, जे की मेट्रो सिटीज वगैरेमध्ये अवेलेबल असेल. मग आपण तालुक्याचे असू, आपण जिल्ह्याचे असू तर मेट्रो सिटीजमध्ये जा, तिथले मोठे मोठे लॉ फर्म जॉईन करा आणि मग तिथे शिकण्याचा प्रयत्न करा. पण एक हकीकत सांगण्याचा प्रयत्न किंवा मग रियालिटी सांगण्याचा जर प्रयत्न केला, इफ यू आर गोइंग टू जॉईन एनी बिग लॉ फर्म्स, मग त्या ठिकाणी एकतर मराठी बॅकग्राऊंडमध्ये असल्यामुळे एक मराठीचा एक मुद्दा पुढे येऊ शकेल, त्यातल्या त्यात इंग्लिशचं कम्युनिकेशन येऊ शकेल. आणि मेट्रो सिटीजमध्ये जास्त करून चालणारे केसेस इट इज प्युअरली इन इंग्लिश वगैरेमध्ये असणार आहेत. त्यामध्ये मग बॅकग्राऊंडचा एक इश्यू येऊ शकतो, कम्युनिकेशनचा गॅप एक येऊ शकतो. त्या व्यतिरिक्त मग प्रत्येक लॉ फर्मची फक्त एक प्रोसिजर असणार आहे त्या ठिकाणी. ठीक आहे, त्या पर्टिक्युलर प्रोसिजरमधून आपल्याला काही गोष्टी समजून घेणं आणखी महत्त्वाचं असतं. त्या प्रोसिजरल इश्यूमधून काय असणार आहे की प्रत्येक लॉ फर्ममध्ये एक डिपार्टमेंट वगैरे असणार आहे. मोठ्या लॉ फर्मची गोष्ट करत आहोत आपण, की बाबा प्रत्येकाला वेगळेवेगळे कामं वाटलेली असतात. समजा देवेंद्रजींनी जॉईन केलं असेल ते लॉ फर्म, त्यांना फक्त ड्राफ्टिंगचं काम मिळेल. ठीक आहे, मसरूफजींनी जॉईन केलं असेल त्यांना फक्त कोर्टमध्ये जाऊन तारीख घ्यायचं काम असेल. एक ताराचंदजींनी जॉईन केलं असेल सेम लॉ फर्म, त्यांना फक्त एक पर्टिक्युलर काम असेल ज्यामध्ये फक्त क्लायंट हँडलिंग बघायचं आहे. अजून एक दुसरं दीपकजी असेल, त्यांनी जॉईन केलं असेल ऑफिस, त्यांचं फक्त काम असेल की बाबा कोणती केस कोणत्या तारखेला आहे आणि स्टेप्स काय आहेत त्या चेक करणं. शीलाजी असेल, त्यांच्याकडे वेगळं काम असेल, त्यांना फक्त सांगण्यात येईल की हां बाबा तुम्ही क्रॉस एक्झामिनेशनचा प्रश्न तयार करा, क्लायंटचा मीटिंग तुम्ही हँडल करा, कोणत्या तारखेला कोणता क्लायंट आहे. मग अशा प्रकारचा मोठ्या लॉ फर्ममध्ये प्रत्येक केसेसची विभागणी वगैरे झालेली असते. मग अशा सिच्युएशनमध्ये इवन इफ यू आर गोइंग टू जॉईन एनी लॉ फर्म, बिग लॉ फर्म, तरीसुद्धा त्या ठिकाणी लिमिटेशन असणारच आहे. तुम्हाला त्या ऑफिसमध्ये बिग लॉ फर्ममध्ये फक्त पर्टिक्युलर फील्डचंच नॉलेज मिळेल. एकतर ड्राफ्टिंगचं मिळेल, एकतर पर्टिक्युलर क्रॉस एक्झामिनेशनचं मिळेल, किंवा मग फक्त सिव्हिल केसेसचं मिळेल, क्रिमिनलचं मिळेल, फक्त लेबरचं मिळेल, फॅमिलीचं मिळेल, फक्त पार्टमध्ये मिळेल. मग त्याचा इश्यू काय होतो
भलेही आपल्याला त्या ठिकाणी स्टायपंड व्यवस्थित मिळत आहे, एक्सपेन्सेस क्लिअर होत आहेत, पण संपूर्ण प्रोसिजरबद्दल तेवढी माहिती मिळत नाही आहे आपल्याला. क्लायंट हँडलिंगमध्ये पण वेगळे व्यक्ती असणार आहेत, त्यामुळे क्लायंट कोण आहे, त्यांचा इश्यू काय आहे, हे पण आपल्याला तेवढ्या प्रमाणात कळत नाही आहे. मग बिग लॉ फर्ममध्ये सुद्धा तोच एक प्रॉब्लेम येतो की इवन इफ यू आर गोइंग टू जॉईन द बिग लॉ फर्म, वी ऑलवेज फेसिंग अ प्रॉब्लेम ओव्हर हिअर. फर्स्ट वी हॅव टू स्टार्ट इट फ्रॉम द मराठी बॅकग्राऊंड, कम्युनिकेशन स्किल्स, इंग्लिशचा एक इश्यू, त्यातल्या त्या सर्व प्रचंड प्रमाणात व्यक्ती. वी हॅड वन ऑफ दी फ्रेंड, त्यांना 10 वर्षाचा अनुभव होता बिग लॉ फर्म, मुंबईच्या लॉ फर्मचा. आय एम नॉट गिविंग दी नेम ऑफ हिम. आता त्यांचं रिसेंटली APO वगैरे पण त्यांनी एक्झाम वगैरे क्लिअर केली आहे. पण 10 वर्षामध्ये फक्त त्यांना एकच केसबद्दल माहिती होतं. ही जॉईन दी बिग लॉ फर्म, एक चांगली फीस वगैरे मिळत होती. त्या फीस मिळाल्यानंतर त्यांचं लग्न वगैरे पण झालं व्यवस्थितपणे. 10 वर्षाचा प्रॅक्टिसनंतर ही ओनली एबल टू हँडल दी केस ऑफ फक्त 138चा मॅटर, ज्याला आपण चेक बाउन्सची केस वगैरे म्हणतो. 10 वर्षाचा अनुभवामध्ये बिग लॉ फर्ममध्ये फक्त 138ची केसच जमणं हे थोडंसं अवघड वाटतं आपल्यासाठी. का? एक तर पैसे मिळत आहे म्हणून आपण ते ऑफिस सोडत नाही आहे, कारण की बाकीच्या ठिकाणी पैसे वगैरे मिळत नाही आहे, त्यामुळे फक्त स्टिक असतो त्या फील्डमध्ये की हां बाबा जेवढं मिळत आहे तेवढं ठीक आहे, या केसमधून आपण प्रचंड प्रमाणात कमवू. पण मराठी बॅकग्राऊंडमध्ये काय होतं नेमकं की इफ वी आर फ्रॉम द मराठी बॅकग्राऊंड ना, मराठी क्लायंट जे पण आहेत ना ते एवढे प्रचंड प्रमाणात श्रीमंत वगैरे नसतात. त्यामुळे ज्याही केसेस येतात ना आपल्याकडे ते थोडक्या मोडक्या असणार आहेत की बाबा 10,000मध्ये संपूर्ण केस लढा, 30,000 संपूर्ण केस लढा. मी ह्या गोष्टी सांगत आहे ज्युनियर ॲडव्होकेटसाठी, ठीक आहे. एक पर्टिक्युलर प्रॅक्टिसनंतर पैसे वगैरे मिळत असतात, पण फॉर द ज्युनियर ॲडव्होकेटसाठी या सर्व सिच्युएशन फेस कराव्याच लागतात. मग या मराठी क्लायंटबद्दल इश्यू काय होतो की बाबा त्यांना फक्त फ्रीमध्ये नॉलेज हवं असतं की बाबा मला फ्रीमध्ये तुम्ही सजेशन वगैरे द्या, मला जर आवडलं तुम्ही ॲडव्होकेट म्हणून तर ठीक आहे, अदरवाईज मी दुसऱ्या ॲडव्होकेट वगैरेकडे जाऊ शकेल, ज्यांना जास्त अनुभव आहे आणि जे काहीतरी पैसे घेतील माझ्याकडून. मग तो पण एक इश्यू होतो. मग बिग लॉ फर्ममध्ये सुद्धा जरी आपण जॉईन केलं तर त्या मेट्रो सिटीमध्ये येणं, तिथल्या एक्सपेन्सेस मॅनेज करणं, कम्युनिकेशनचा गॅप क्लिअर करणं, यामध्ये 2-4 वर्षाचा थोडासा टाईम पिरियड जातच असतो. मग यामध्ये सुद्धा एक लिमिटेशन वगैरे येत असतात बिग लॉ फर्म जॉईन केलं तरी. यानंतर मग पुढचा एक पॉईंट येतो, लास्टचा पॉईंट, ज्याला आपण म्हणत असतो सेल्फ स्टडी. सेल्फ स्टडी हा आतापर्यंतचा सर्वात उत्तम उपाय आहे ॲज अ ज्युनियर ॲडव्होकेट म्हणून, ज्या ठिकाणी आपण संपूर्ण गोष्टी व्यवस्थितपणे हँडल करू शकतो. फक्त एवढाच एक इश्यू आहे की जेही आपण वाचत आहोत, जोही इंटरनेटवर अवेलेबल असलेला मटेरियल आहे तो किती प्रमाणित आहे आणि तो ॲक्च्युअल कोर्ट प्रॅक्टिसमध्ये चालत आहे किंवा नाही आहे, तोच एक इश्यू होतो. अदरवाईज बाकीच्या गोष्टी ठीक आहे, आपल्याला सर्व प्रोसिजर शिकायला मिळते, घरी बसून मिळते, ऑनलाईन मिळते, विदाऊट एनी एक्सपेन्सेस मिळतात. इंटरनेट आल्यामुळे सर्वांकडे जिओचा दंदनादन डेटा असणारच आहे, त्यामुळे इंटरनेट थ्रू आपण बऱ्यापैकी माहिती वगैरे काढू शकतो. मग या संपूर्ण सिनॅरिओमध्ये व्हॉट वी हॅव टू डू, वी हॅव टू फॉलो सम प्रोसिजर ओव्हर हिअर. मग या सेल्फ स्टडीमध्ये जर योग्य प्रोसिजर थ्रू जर आपण नाही गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला थोडं स्टक झाल्यासारखं वाटतं की बाबा माझ्याकडे पुस्तकं आहेत, पुस्तकं वाचू शकू. मराठीत तेवढे उपलब्ध नाही आहे, पण इंग्लिशमध्ये आहे बऱ्यापैकी, आणि फ्री ऑफ कॉस्ट पण बऱ्यापैकी अवेलेबल आहेतच पुस्तकं. किंवा मग स्टडी मटेरियल ज्याला आपण म्हणतो, किंवा मग इंटरनेट थ्रूसुद्धा बऱ्यापैकी मटेरियल अवेलेबल असतोच. पण स्टडीच्या सिच्युएशनमध्ये सुद्धा काही लिमिटेशन असणारच आहे, ज्यामध्ये फक्त एक प्रॅक्टिकल एक्सपोजरचा एक मोठा प्रॉब्लेम येतो. मग या संपूर्ण सिच्युएशनमध्ये काय होतं की या संपूर्ण गोष्टींना जेव्हा आपण फेस करण्याचा प्रयत्न करतो, ज्यामध्ये आपण एकंदरीतपणे बिग लॉ फर्म जॉईन नाही केलं, आपण सिनियरला जॉईन नाही केलं, आपण लॉ स्टडी तेवढा केला नाही आहे, तर या संपूर्ण सिच्युएशनमध्ये जेही ज्युनियर ॲडव्होकेट अडकतात किंवा जे स्टक होतात, ज्यांना योग्य सिनियर मिळाला नाही आहे, ज्यांनी मोठ्या लॉ फर्ममध्ये जॉईन केलं नाही आहे, ज्यांचा सेल्फ स्टडी चांगला नाही आहे, मग या सिच्युएशनमध्ये वन ऑफ द स्टडी वॉज डन बाय दी इंटरनॅशनल बार असोसिएशन,
त्यांच्या स्टडीमध्ये त्यांना असं आढळून आलं, इट इज नॉट द इंडियनवाला स्टडी की ज्यामध्ये मॅल्युमिनेशन डेटा वगैरे असणार आहे. खाली लिंक वगैरे देण्यात आले, यू कॅन सर्च ओव्हर देअर. त्या लिंकला तुम्ही व्हिजिट करा, तुम्हाला एक संपूर्ण डेटा वगैरे मिळू शकेल की बाबा व्हाय ऑल दिस ज्युनियर ॲडव्होकेट्स आर लिव्हिंग दी प्रोफेशन. का हे संपूर्ण ज्युनियर ॲडव्होकेट येणाऱ्या काही वर्षांमध्ये लॉ फील्ड वगैरे सोडणार आहेत, तर त्याचं मुख्य कारण हेच आहे, 2, 3, 4, 5 वर्ष लॉ फील्डमध्ये घालवल्यानंतरसुद्धा योग्य न येणारी इन्कम. त्यानंतर मग आपल्यासोबतच्या ज्याही फील्ड आहेत, समजा आपण लॉ प्रॅक्टिसमध्ये आलो, आपलं वय आहे समजा 26ला आपण आलो, सो आपल्याला 4-5 वर्ष झाले, आता आपलं रनिंग 30 असेल किंवा 30+ असेल, आणि आपल्यासोबतचे जेही व्यक्ती आहेत ज्यांनी अदर फील्ड निवडल्या, त्यांची असणारी इन्कम आणि आपली असणारी इन्कम यामध्ये प्रचंड प्रमाणात तफावत आहे. एकतर मेट्रो सिटीज सोडल्या तर बाकीच्या ठिकाणी सिनियर तेवढे पे करत नाही, क्लायंट मिळाले तरी ते पे करत नाही. त्या व्यतिरिक्त मग आपण भलेही एखाद्या ठिकाणी ज्युनियर सिच्युएशनमध्ये एखाद्या सिनियरला जॉईन केलं तरीसुद्धा सिनियरकडून तेवढ्या मोबदल्यामध्ये आपल्याला क्लायंट मिळत नाही आहे. आपण त्यांना क्लायंट जरी दिली तरी 50% जेही आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला शिकायला मिळत नाही आहे. त्या व्यतिरिक्त मग प्रचंड प्रमाणात सिनियर आणि त्यांचं असणारं लिंक पोलीस स्टेशनसोबत, कोर्टसोबत ह्यांचं कनेक्शन असणारच आहे. मग या सिच्युएशनमध्ये व्हॉट दिस स्टडी इज सेईंग की बाबा प्रचंड प्रमाणात लॉ ॲडव्होकेट जे ज्युनियर ॲडव्होकेट आहेत, खास करून फर्स्ट जनरेशन ॲडव्होकेट, हे लॉ फील्ड सोडण्याच्या तयारीमध्ये आहेत. का? बिकॉज ऑफ फ्रस्ट्रेशन. एक पर्टिक्युलर एजनंतर वी नीड मनी. इफ या इन लॉ फील्ड आफ्टर 30, ठीक आहे, योग्य प्रमाणात असणार आहे. 30 नंतर आपण जॉईन करू, किंवा मग काही महिलांचं मॅरेज झालं असेल, ते मॅरेजनंतर प्रॅक्टिस कंटिन्यू करत आहेत. काहींनी लॉ फील्डमध्ये काही प्रमाणात शिफ्ट केल्यानंतर ते येत आहेत. मग अशा सिच्युएशनमध्ये ते सोडण्याचं एवढंच असणार आहे की एका पर्टिक्युलर एजनंतर आपण प्रत्येक सिनियर मागे धावून एस सर नो सर नाही करू शकत, जे आपण 22 ते 25च्या वयामध्ये करू शकतो. की बाबा आता मी 18 वर्षाचा आहे, मी 5 वर्षाचा डिग्रीमध्ये ॲडमिशन घेतलं, किंवा मी 22 वर्षाचा आहे, मी 3 वर्षाचा कोर्समध्ये ॲडमिशन घेतलं, माझं वय आहे 25. मी सिनियरचा मागे धावून हो सर या कोर्टमध्ये जाऊन येऊ का, एस यू कॅन डू इट. त्या कोर्टमध्ये जाऊन येऊ का, यू कॅन डू इट. पण एका पर्टिक्युलर एजनंतर या संपूर्ण समस्या असणारच आहे. दॅट इज वाय दिस स्टडी इज सेईंग की या संपूर्ण सिच्युएशनमुळे योग्य सिनियरचं न मिळणं, योग्य लॉ फर्मचं न मिळणं, योग्य तो बॅकग्राऊंडमध्ये स्टडी न होणं, यामुळे प्रचंड प्रमाणात ॲडव्होकेट्स जे काही ज्युनियर आहेत ते लॉ फील्ड वगैरे सोडण्याकडे वळत आहेत. मग ही भीती वगैरे नाही आहे, पण इट इज द रियालिटी ऑफ ऑल दिस वर्ल्ड, नॉट ओनली फ्रॉम द इंडिया. जोही इंडियन रिझन असेल तो सोडला जरी तरीसुद्धा प्रचंड प्रमाणात जेही इंटरनॅशनल कंट्रीज असेल किंवा जी ही प्रॅक्टिस चालते इंटरनॅशनल लेवलला, त्याच ठिकाणीसुद्धा सेम इश्यूज आहेत. मग या इश्यूला सॉल्व करायचा प्रयत्न, वी आर गोइंग टू कम अप विथ दिस सोल्युशन फॉर द सेम. अँड इन दिस पर्टिक्युलर सोल्युशन वी आर हिअर ॲज अ courtpractice.com. आम्ही मागच्या मे 2020 पासून जेही ज्युनियर ॲडव्होकेट आहेत त्यांच्यासाठी खास करून पहिल्या पिढीच्या ॲडव्होकेटसाठी सिव्हिल, क्रिमिनल, फॅमिली आणि लेबल लॉ प्रॅक्टिसच्या संदर्भात ज्याही बेसिक स्टेप एखाद्या ज्युनियर ॲडव्होकेटसाठी आवश्यक असतात शिकण्यासाठी, त्या संपूर्ण स्टेप शिकवण्याचा प्रयत्न वी आर गोइंग टू गिव दी अपॉर्च्युनिटी फॉर द सेम. ठीक आहे. या संपूर्ण अपॉर्च्युनिटीमध्ये जर मी स्क्रीन शेअर केली असेल तर यू कॅन जस्ट इन्फॉर्म मी, जर स्क्रीन विजिबल आहे तुमच्यासमोर. ठीक आहे. स्क्रीन इज विजिबल टू यू? ओके, नाव स्क्रीन इज विजिबल आय थिंक सो. तुम्ही चेक करा एकदा आणि मला एकदा कमेंट सेक्शनमध्ये सांगा, तो इट वुड बी बेटर. ठीक आहे. ओके, तर या संपूर्ण सिनॅरिओमध्ये व्हॉट courtpractice.com इज डुईंग, courtpractice.com तुम्हाला एक संधी देते की ज्याही बेसिक्स असणार आहेत एखाद्या केसच्या संदर्भातल्या शिकण्यासाठीच्या मीडियममध्ये, त्या संपूर्ण आपण एका स्टोरी मॅनरमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आणि या स्टोरी मॅनरमध्ये अनुभव जो काही असणार आहे तो अनुभव एवढा असणार आहे की ज्याही गोष्टी असतात ज्या स्टोरी मॅनरमधून जर आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला तर नेमकं थिअरॉटिकल नॉलेज भलेही आपलं कमी असू शकेल, समजत नसेल आपल्याला थिअरॉटिकल नॉलेज,
तरीसुद्धा एक स्टोरी जर आपल्याला कळाली की हां बाबा केस कशाप्रकारे दाखल होते, तर केस दाखल होते एखाद्या पार्टीज टू दी सूटपासून. पण पार्टीज टू दी सूट ज्याला आपण म्हणतो मराठीमध्ये दावा वगैरे दाखल करणं कोर्टमध्ये, तर फक्त दावा दाखल करणं म्हणून चालणार नाही आहे. इन्स्टिट्यूशन ऑफ सूट ज्याला आपण म्हणतो दावा दाखल वगैरे करणं, पण दावा दाखल करून चालणार नाही आहे. तर दावा दाखल करण्यासाठी जसं की आपण सांगितलं पार्टीज टू दी सूट, त्या पार्टीज टू दी सूटमध्ये वेगळे वेगळे समावेश असणाऱ्या व्यक्ती, ज्यामध्ये प्लेंटिफ आहेत, डिफेंडेंट आहेत, वादी प्रतिवादी ज्याला आपण म्हणतो, यांच्या संपूर्ण स्टडीपासून आपण सुरुवात करतो. त्यामध्ये मग बेसिक्स पार्ट संपूर्ण त्यामध्ये कव्हर होतात. जसं की फॉर एक्झाम्पल जर आपण घेण्याचा प्रयत्न केला सिव्हिल केसेसच्या संदर्भात, तर एखादे सिव्हिल केस जर मला दाखल करायची असेल, ज्याला आपण म्हणतो इन्स्टिट्यूशन ऑफ सूट, ज्याला मराठीत म्हणतो दावा वगैरे दाखल करणं. फॉर दावा दाखल करण्यासाठी फर्स्ट वी हॅव टू स्टार्ट फ्रॉम द बॅकग्राऊंड ऑफ द पर्टिक्युलर केस. मग बॅकग्राऊंड म्हणजे काय, तर केस आधी आपल्याला बघावी लागेल की बाबा केसचा प्रकार काय आहे, अमुक अमुक केस आहे का, ती फॅक्च्युअली करेक्ट आहे का, लिगली करेक्ट आहे का, तिथून आपण सुरुवात करतो. म्हणजे झिरो स्टेपपासून आपण सुरुवात करतो. त्या संपूर्ण झिरो स्टेपमध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो की नेमकी केस काय आहे, त्या केसचं सोल्युशन काय असू शकेल, आणि मग त्या सिच्युएशनपासून आपण पुढे जातो ज्याला आपण म्हणतो इन्स्टिट्यूशन ऑफ सूट. मग झिरो स्टेपपासून तर इन्स्टिट्यूशन ऑफ सूटपर्यंत प्रचंड प्रमाणात स्टेप्स येतात. जसं की क्लायंट हँडलिंग, लीगल नोटीस, क्लायंट हँडलिंगमध्ये पण डिफरंट काइंड ऑफ लीगल हँडलिंग, त्यानंतर मग लीगल नोटीस. लीगल नोटीसमध्ये पण प्रचंड प्रमाणात पार्ट आहे. लीगल नोटीस पाठवणं, ड्राफ्ट करणं, त्याचा रिप्लायचा पॉईंट काय असणार आहे, पॉझिटिव्ह रिप्लाय, निगेटिव्ह रिप्लाय, पार्शली रिप्लाय, या संपूर्ण पार्ट, न्यूट्रल रिप्लाय. त्यानंतरच्या पुढच्या स्टेप्स दावा दाखल करणं, ज्याला आपण इन्स्टिट्यूशन ऑफ सूट म्हणतो, त्याच्या संदर्भातल्या स्टेप, ज्यामध्ये ड्राफ्टिंग ऑफ एनी प्लेंट, दाव्याची रचना, दाव्याच्या रचनामध्ये असणाऱ्या प्रचंड प्रमाणातला पार्ट, ज्यामध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. दाव्याची रचना म्हणजे फक्त एवढं समजून चालत नाही की बाबा फक्त दाव्याची रचना म्हणजे ड्राफ्ट वगैरे करणं, नाही. तर दाव्याची रचनामध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू शकू. एक छोटंसं एक्झाम्पल जर आपण घेण्याचा प्रयत्न केला, आय एम जस्ट गिविंग यू दी एक्झाम्पल नाऊ. एक मिनटात आम्हाला जर स्क्रीन विजिबल असेल तर ओके. समजा ही एक प्लेंट आपल्यासमोर आहे, ठीक आहे, ज्या दाव्याची रचना आपण सध्या तरी करण्याचा प्रयत्न वगैरे करू शकू, ठीक आहे. या दाव्याच्या रचनामध्ये माझ्यासमोर हा डेमो ड्राफ्ट आहे. मग फक्त दाव्याची रचना असं सांगून चालणार नाही आहे. दाव्याची रचना सांगून चालणार नाही, मग याचा अर्थ असा होतो की काही ना काही गोष्टी त्यामध्ये ॲड होणारच आहे. मग त्या ॲड होणाऱ्या गोष्टी म्हणजे की जर मला ड्राफ्ट जरी शिकायचा असेल तरीसुद्धा मला या प्रचंड प्रमाणातल्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. त्या गोष्टी म्हणजे एकतर मला ज्युरिस्डिक्शन माहिती पाहिजे, मग ज्युरिस्डिक्शनचे वेगळे वेगळे पॉईंट, ज्यामध्ये एरिया वाईज आहे, मॉनिटरी वाईज आहे, फंक्शन वाईज आहे. त्यानंतर मग पुढचा पार्ट, ज्यामध्ये कोर्ट फीजचं कॅल्क्युलेशन, व्हॅल्युएशन ऑफ सूट, पार्टीज टू दी सूट, ज्यामध्ये प्लेंटिफ आहे, डिफेंडेंट आहेत, जॉइंडर आहे, नॉन जॉइंडर आहे, हा संपूर्ण पार्ट. या व्यतिरिक्त मग पुढच्या सिनॅरिओमध्ये जेव्हा आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, त्यामध्ये जेव्हा आपण या संपूर्ण गोष्टी पाहतो, त्यामध्ये पुढचा आणखी एक पार्ट निर्माण होतो, ज्याला आपण म्हणत असतो की बाबा हू इज द पर्सन इज गोइंग टू रिप्रेझेंट द पर्टिक्युलर केस, ज्याला आपण म्हणतो रिप्रेझेंटेटिव्ह राईट ऑफ एनी पर्सन इन दॅट पर्टिक्युलर सिनॅरिओ. मग या रिप्रेझेंटेशन राईटमध्ये सुद्धा ॲडव्होकेट आहेत, लॉयर्स आहेत, ॲटॉर्नीज आहेत, बॅरिस्टर्स आहेत, पॉवर ऑफ अटॉर्नी आहेत, लीगल रिप्रेझेंटेटिव्हमध्ये गार्डियन आहेत, नेक्स्ट फ्रेंड आहेत, हा संपूर्ण पार्ट. त्या व्यतिरिक्त मग वकालतनामाचा पार्ट. या व्यतिरिक्त मग फक्त प्लेन दाखल करण्यासाठी सुद्धा प्रचंड प्रमाणातल्या गोष्टी आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं असतं. त्या गोष्टी म्हणजे फक्त मी प्लेन तयार करत आहे याचा अर्थ असा नाही आहे. प्लेन तयार करायच्या सिच्युएशनमध्ये सुद्धा मला हे माहीत असायला पाहिजे की व्हॉट एव्हर द प्लेंट आय एम गोइंग टू ड्राफ्ट ओव्हर हियर, समोरची व्यक्ती त्यावर कशा प्रकारे उत्तर देऊ शकेल, प्रतिउत्तर देऊ शकेल, त्यांचं काउंटर क्लेम काय असेल, त्यांचा सेट ऑफ काय असेल. मग या सेट ऑफला काउंटर क्लेमला काही गोष्टी आणखी त्या ठिकाणी असणार आहे. त्या गोष्टी म्हणजे समोरच्या व्यक्तीला जर मी दावा दाखल करेल त्याच्या विरोधात किंवा मी त्याला लीगल नोटीस पाठवेल तर तो कशा प्रकारे प्रतिउत्तर देऊ शकेल, याच्या स्ट्रॅटर्जीज त्या माहिती असणं.
मग त्या स्ट्रॅटर्जीज आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो. मग त्या स्ट्रॅटर्जीजमध्ये येणार आहे खास करून आणखी काही मेजर पॉईंट. ठीक आहे, त्या मेजर पॉईंटमध्ये वी आर गोइंग टू गिव्ह यू फ्यू एक्झाम्पल, जसं की आहेत डिनायल ऑफ फॅक्ट, ज्युरिस्टिक्शनचा पार्ट, लिमिटेशन, इन्सॉल्वन्सी, प्रोटेस्ट आहे, मायनॉरिटी, पेमेंट इन टू कोर्ट, रेस जुडिकाटा, एस्टॉपल आहे, मिस जॉइंडर, नॉन जॉइंडर, डेथ ऑफ पार्टीज आहे, किंवा मग एनी अदर सबसिक्वेंट काइंड ऑफ ग्राउंड असू शकेल, किंवा इन्स्टिट्यूशन ऑफ सूटचा ग्राउंड असू शकेल, किंवा मग कोर्ट फीसचा ग्राउंड असू शकेल. तर या संपूर्ण पॉईंटला लक्षात ठेवूनच आपण एखादी प्लेन कोर्टमध्ये घेऊन जाऊ शकतो. हे ॲज अ ज्युनियर आपल्याला बऱ्यापैकी तुम्ही प्रॅक्टिस जरी केली असेल, आय एम गॅरंटिंग यू तुमची 3, 4, 5, 6 वर्षाची जरी प्रॅक्टिस असेल, तुम्ही मोठ्या लॉ फर्ममध्ये जरी असाल तरीसुद्धा यापैकी 14 पॉईंटपैकी कोणताही पॉईंट लॉ फर्ममध्ये डिस्कस केला जात नाही आहे, इवन दे आर द इमिनंट लॉ फर्म. मग तो एक पार्ट तुम्हाला क्लिअर करावाच लागेल. तो ऑल these parts are there regarding the court practice, and in this particular part, in this scenario, we are also going to inform you regarding the अपोनेंट पार्टीचा सिनॅरिओमध्ये जेव्हा आपण जाऊ तो एक पुढचा पार्ट आहे. पण या ड्राफ्टिंगचा पार्टमध्ये आपण पाहत असतो विथ दी प्लेन डॉक्युमेंटेशनचा पार्ट, ज्या डॉक्युमेंटेशनमध्ये वी आर गोइंग टू लर्न रिगार्डिंग दी व्हॉट काइंड ऑफ डॉक्युमेंट्स दी रिक्वायर्ड फॉर द पर्टिक्युलरली इन्स्टिट्यूशन ऑफ सूट. त्यानंतर मग ई कोर्ट प्रॅक्टिसचे नॉट ई कोर्ट, त्याला आपण ई फायलिंग वगैरे म्हणतो, त्याचा संपूर्ण पार्ट वी आर गोइंग टू कव्हर ओव्हर हिअर विथ इन दी सिच्युएशन. मग तो पण एक पार्ट आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करत असतो. मग हा एक संपूर्ण सिनॅरिओ झाला आहे. त्यानंतर मग समजा अपोनंट पार्टीपर्यंत दाखल झालेली केस, तर दाखल झालेल्या केसनंतर त्यांचा आलेला रिप्लाय, त्यामध्ये पॉझिटिव्ह उत्तर, निगेटिव्ह उत्तर, त्यांचा न्यूट्रल टाईप ऑफ उत्तर, त्यानंतर त्यामधून निघालेल्या सिच्युएशन, त्यानंतर काउंटर क्लेमची सिच्युएशन, सेट ऑफची सिच्युएशन, या प्रचंड प्रमाणात गोष्टी असणार आहेत. आणि एका पर्टिक्युलर केसमध्ये सिव्हिल असेल, क्रिमिनल असेल, फॅमिली असेल, लेबर असेल, किंवा अदर काइंड ऑफ केसेस, यामध्ये कोणतीही प्रोसिजर फिक्स नाही आहे. एक आउटलाईन फिक्स आहे, बट प्रोसिजर इज नॉट फिक्स. प्रोसिजरचा अर्थ या संदर्भात तुम्ही घ्यायचा आहे की एखाद्या केसमध्ये कधीही काहीही होऊ शकतं. जसं की तुम्ही एक केस वगैरे सुरुवात केली घेण्यासाठी, क्लायंट हँडलिंग झालं, लिगल नोटीस पाठवली, त्याला उत्तर आलं, त्यानंतर तुमचं काहीही कॉम्प्रोमाइज होत नाही आहे, कॉम्प्रोमाइज झालं नाही आहे, त्यामुळे तुम्ही दावा दाखल केला, इन्स्टिट्यूशन ऑफ सूट केला, ज्युरिस्डिक्शन वगैरे चेक करून, व्हॅल्युएशन ऑफ सूट करून, कोर्ट फीस कॅल्क्युलेट करून तुमचा दावा दाखल झाला आहे. समजा समोरच्या पार्टी समन वगैरे पाठवेल, त्याची एक संपूर्ण प्रोसिजरचा चार्ट, आय एम जस्ट शेअरिंग यू दी चार्ट, म्हणजे आपल्याला जास्त काही वेळ वगैरे लागणार नाही. ठीक आहे, फॉर द डिस्कशन पर्पज. एक मिनटं द्या. ओके, दिस इज दी चार्ट ओव्हर देअर. अशा प्रकारच्या या संपूर्ण स्टेजेस एखाद्या केसमध्ये व्हायला पाहिजे असं आपण गृहीत वगैरे घेऊ शकू. ठीक आहे, आय एम जस्ट स्क्रोलिंग इट डाऊन आणि ओव्हरऑल थोडंफार मी सांगण्याचा प्रयत्न वगैरे करू शकेल. पार्टीज तुझी सूट आहे. ठीक आहे, 0 स्टेप, फर्स्ट स्टेप, सेकंड, थर्ड, फोर्थ, अशा प्रकारच्या संपूर्ण स्टेजेस एखाद्या केसेस वगैरेमध्ये होत असतात टिल दी पॉईंट जोपर्यंत त्या पर्टिक्युलर केसमध्ये जजमेंट वगैरे होत नाही आहे, डिक्री होत नाही आहे, एक्झिक्युशन वगैरे होत नाही आहे तोपर्यंत. ठीक आहे, ही एक संपूर्ण आउटलाईन एखाद्या केसची असू शकते, सिव्हिल असेल किंवा क्रिमिनल. बट ही प्रोसिजर फिक्स आहे का? उत्तर आहे नाही. ही प्रोसिजर फिक्स वगैरे नाही आहे. कोणत्याही केसमध्ये कधीही काहीही होऊ शकतं. समजा केस सुरू झाली. ठीक आहे, वी आर जस्ट टेकिंग दी एक्झाम्पल. ही केस सुरुवातपासून सुरू झाली असेल, व्यवस्थितपणे केस सुरू झाली आहे, डिफेंडेंट प्लेंटिफ आले, क्लायंट हँडलिंग वगैरे झालं आहे, इन्स्टिट्यूशन ऑफ सूट वगैरे झालं आहे. ठीक आहे, समोरच्या व्यक्तीला समन वगैरे गेले, बोथ द पार्टीज आर देअर इन दी कोर्ट ऑफ लॉ, रिटर्न स्टेटमेंट फाईल झालं आहे. रिटर्न स्टेटमेंट फाईल झाल्यानंतर दोघा व्यक्तींचा आता कॉम्प्रोमाइज वगैरे झालं आहे. दॅट्स इट. ही केस इथेच संपली आहे. एखाद्या वेगळ्या केसमध्ये केस वगैरे सुरळीतपणे सुरू आहे, काही पार्टीज नव्याने दाखल होत आहेत इंटरव्हेन्शन थ्रू, तिथून वेगळी प्रोसिजर स्टार्ट होते. एखादी केस वगैरे सुरळीतपणे सुरू आहे, त्यामध्ये एखादा व्यक्ती अचानकपणे स्टे ॲप्लिकेशन घेतो, इंजंक्शन ॲप्लिकेशन घेतो, इंटरलोकेटरी ॲप्लिकेशन घेतो, तिथून केसला वेगळी दिशा मिळेल. एखादा व्यक्ती ऑब्जेक्शन घेईल ज्युरिस्डिक्शनवर, तिथून वेगळी दिशा मिळेल. एखाद्या व्यक्तीची डेथच होते त्या केसमध्ये, 10 पार्टीज होती, 10 पैकी 10 लोकांपैकी 4 लोकांची डेथ झाली.
त्यांचा लिगल हेअरला दाखल करणं त्या पर्टिक्युलर केसमध्ये, नवीन प्रोसिजर स्टार्ट होईल. एखादा व्यक्ती केस सुरू असताना इन्सॉल्वंट झाला आहे, त्याची प्रोसिजर वेगळी स्टार्ट होईल. एखाद्या व्यक्तीचं मॅरेज झालं आहे, एखादा व्यक्ती फॉरेनला गेला आहे, एखाद्या व्यक्तीला समनच मिळत नाही आहे, एखाद्या व्यक्तीला त्या ठिकाणी रिफंड वगैरे मिळत नाही आहे, एखाद्या व्यक्तीचा जेही कॉस्ट असेल ती तो पे करू शकत नाही आहे, एखाद्या व्यक्तीने ॲडव्होकेट चेंज केले असेल, एखाद्या व्यक्तीचा जोही विटनेस आहे तो चेंज झाला आहे, त्याने स्टेटमेंटच चेंज केलं आहे, त्याला नवीन विटनेसला ॲड करायचं असेल, त्याला नवीन पार्टीजला ॲड करायचं असेल, त्याला नवीन डॉक्युमेंट्स ॲड करायचे आहे, त्याला नवीन मुद्दे ॲड करायचे आहेत, त्याला अमेंडमेंट करायचं आहे. डिफरंट काइंड ऑफ अस्पेक्ट्स होत्या. त्या केसमध्ये त्याला स्क्रुटिनाइज ऑफ प्रॉपर्टीज करायचं आहे, स्क्रुटिनायझेशन ऑफ डॉक्युमेंट करायचं आहे. त्या पर्टिक्युलर केसमध्ये त्याला ज्युरिस्डिक्शन चेंज करायचे, दुसऱ्या कोर्टमध्ये केस ट्रान्सफर करायची आहे. मेनी थिंग्स आर देअर. म्हणजे या सिच्युएशनमध्ये मला असं लक्षात येतं की जीही आउटलाईन फिक्स मला वाटत आहे ती सिच्युएशन बेस्ड असणार आहे, सर्कमस्टॅन्शियल बेस्ड असणार आहे. प्रसंगानुसार सिच्युएशन चेंज होत असतात. मग ह्या ज्या संपूर्ण सिच्युएशन आहेत ज्यामध्ये प्रसंगानुसार सिच्युएशन चेंज होत आहेत, सिनॅरिओ चेंज होत आहे, त्यामुळे एक आउटलाईन जी मला समोरून दिसत आहे ती प्रत्येक केसमध्ये सेमच असायला पाहिजे जरुरीचं नाही आहे. जसं की एक केस सुरळीतपणे सुरू आहे, क्रिमिनल केस. त्या केसमध्ये एक व्यक्ती हायकोर्टमध्ये जाऊन कोणतं तरी ऑर्डर घेऊन येईल, मग जी लोअर कोर्टची प्रोसिजर आहे ती वेगळ्या दिशेला जाईल, काहीतरी तिथून चेंज होत आहे सिनॅरिओ. एखादा व्यक्ती सुप्रीम कोर्टमधून जजमेंट घेऊन येईल, एखादी क्रिमिनल केस सुरळीत सुरू होती, एखादा व्यक्ती हायकोर्टमध्ये जाऊन FIR कॅन्सलेशनचं ऑर्डर घेऊन येईल. दॅट्स इट, केस संपेल तिथे. एखाद्या पर्टिक्युलर केसमध्ये वरिष्ठ कोर्टाचं निकाल येणं, वरिष्ठ कोर्टाने काहीतरी सांगणं लोअर कोर्टला रिवाईज वगैरे करण्यासाठी, ज्युरिस्डिक्शन चेंज होणं, बाकीचा पार्ट. एखादा पर्टिक्युलर केस सुरळीतपणे सुरू आहे, समोरच्या व्यक्तीने ऑब्जेक्शन घेतलं की सन्माननीय माननीय कोर्ट, इन दिस पर्टिक्युलर केस देर इज नो एनी सच अ ज्युरिस्डिक्शन फॉर दिस पर्टिक्युलर कोर्ट, फर्स्ट डिसाईड युअर ज्युरिस्डिक्शन देन वी विल कंटिन्यू विथ द केस. मग त्यामध्ये आधी ज्युरिस्डिक्शन कोर्ट डिसाईड करेल. तो मेनी थिंग्स आर देअर इन दॅट पर्टिक्युलर आउटलाईन ऑफ केस. मग या संपूर्ण सिनॅरिओमध्ये ज्या काही गोष्टी एक योग्य दिशेने जायला पाहिजे एखाद्या पर्टिक्युलर केससाठी त्या जाऊ शकत नाही आहे. मग ह्याचा इश्यू काय होतो एखाद्या ज्युनियरसाठी, जी आउटलाईन आपण ॲक्च्युअल प्रॅक्टिसमध्ये 2, 3, 4, 5 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो, ती प्रॅक्टिस थोडीशी शिफ्ट होऊ शकते. जसं की मी एका सिनियरला जॉईन केलं, त्याची केस आज स्टार्ट होते. ॲज अ प्रोसिजर जर माहिती असेल आपल्याला तर 4-5 महिन्यापर्यंत काही होतच नाही आहे. स्क्रुटिनायझेशन होईल, समोरच्या व्यक्तीला समन जायला 6 महिने लागेल, तो व्यक्ती कोर्टपर्यंत यायला 8 महिने लागतील, तो व्यक्ती रिप्लाय फाईल करेल तोपर्यंत ते संपूर्ण वर्ष संपेल. अशा प्रकारे एका वर्षामध्ये फक्त एकच स्टेप पार झाली आहे. पुढचा वर्षी पण तीच सिनॅरिओ आहे, थर्ड वर्षी पण तोच सिनॅरिओ आहे. त्यामुळे ॲज अ ज्युनियर म्हणून एका पर्टिक्युलर केसमध्ये आपल्याला संपूर्ण प्रोसिजर शिकण्यासाठी 3, 4, 5, 6 वर्षाचा पिरियड लागणारच आहे. तो पण जेव्हा संपूर्ण गोष्टी आउटलाईनमध्ये व्यवस्थितपणे होऊ शकतील. मग या ठिकाणाहून प्रॉब्लेम स्टार्ट होतो फॉर द फर्स्ट जनरेशन ॲडव्होकेट ऑर द ज्युनियर ॲडव्होकेट. तो प्रॉब्लेम म्हणजे संपूर्ण कमी वेळामध्ये संपूर्ण प्रोसिजर आपण कशा प्रकारे शिकू शकू, समजून घेऊ शकू केसेसला, प्रोसिजरला. मग या संपूर्ण प्रोसिजरला समजून घेण्याची योग्य एक संधी courtpractice.com थ्रू मागच्या मे 2020 पासून वी आर गिविंग टू दी स्टुडंट, ज्यामध्ये आपण एक बेसिक्स ऑफ प्रोसिजर, जे बुकिश नॉलेज सोडून एक जी स्टोरी तुमच्या डोक्यामध्ये फिट करण्याचा प्रयत्न courtpractice.com द्वारे करण्यात येते, ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण स्टेप्सबद्दल माहिती देण्यात येईल, समजून सांगण्यात येईल की बाबा कोणत्या स्टेप्सच्या प्रोसिजर काय असतात ॲक्च्युअल कोर्टमध्ये आणि कशा प्रकारची प्रोसिजर फॉलो वगैरे होत असते. वी नो 20 सेशन विल बी देअर इन दिस पर्टिक्युलर सेशन्स ऑफ पर्टिक्युलर केसेस, ज्यामध्ये प्रचंड प्रमाणात अशी माहिती वगैरे नाही शिकायची आपल्याला ॲज अ ज्युनियर म्हणून. जर सुरुवात करायची असेल
इफेक्टिव्ह क्लायंट हँडलिंगसाठी सुद्धा तर एक प्रोसिजर माहीत असणं गरजेचं आहे. जसं की तुमचं लॉ प्रॅक्टिस स्टार्ट केली आहे, एखादा व्यक्ती जरी उद्या उठून तुमच्यासमोर आला आणि त्याने काहीतरी प्रश्न विचारला, तर ॲटलिस्ट तुम्ही या सिच्युएशनमध्ये असू शकाल की त्याला गाईड करण्याचा, की हां बाबा, या बघा तुमच्या केसमध्ये हे झालं आहे का अमुक अमुक, तुमच्या केसमध्ये आता क्रॉस एक्झामिनेशन सुरू आहे का, मग पुढे या पर्टिक्युलर स्टेप्स आहेत, ज्यामध्ये आर्ग्युमेंट वगैरे होईल, त्यांचं रेकॉर्डिंग ऑफ एव्हिडन्स वगैरे होईल, त्यानंतर क्रॉस एक्झामिनेशन वगैरे होईल, त्यानंतर री एक्झामिनेशनसाठी संधी देण्यात येईल, नंतर रेकॉर्डिंग ऑफ एव्हिजन, नंतर पुढचा पार्टमध्ये कन्क्ल्युजन ऑफ एव्हिडन्स झाल्यानंतर पुढची स्टेप येईल आर्ग्युमेंटची, त्यानंतर आर्ग्युमेंटच्या स्टेपनंतर जजमेंटची स्टेप येईल, त्यानंतर एक्झिक्युशन ऑफ डिक्री किंवा ऑर्डरची स्टेप येईल. अशा प्रकारचे एक प्रोसिजर आहे. हे कधी आपण सांगू शकू, ज्यावेळेस या संपूर्ण स्टेप्स माझ्या कवर असतील, एक आउटलाईन माझी कवर असेल. हो, जे सोल्युशन आम्ही सांगितले, ज्यामध्ये योग्य सिनियर निवडणं, लॉ फर्म जॉईन करणं, बुकमधून नॉलेज घेणं, इंटरनेटवरून नॉलेज घेणं, हे ऑप्शन तुमच्यासमोर अवेलेबलच असणार आहे. नो डाऊट रिगार्डिंग द सेम. बट whatcodepractice.com इज गोइंग टू गिव्ह यू दी अपॉर्च्युनिटी. या अपॉर्च्युनिटीमध्ये तुम्हाला तेवढ्या पर्टिक्युलर टाईम पिरियडमध्ये ज्या संपूर्ण सिच्युएशन आहेत, या सिच्युएशनमध्ये तुमचा संपूर्ण पॉईंटला सॉल्व करण्याचा प्रयत्न कमी वेळेमध्ये योग्य त्या दिशेने करण्याचा प्रयत्न असतो, ज्यामध्ये तुम्हाला सिव्हिल क्रिमिनलच्या प्रोसिजर व्यवस्थितपणे समजावून सांगण्यात येतील. तुमचे काही प्रश्न असल्या, क्वेरी असल्या, त्या समजावून सांगण्यात येतील, ज्यामुळे तुम्हाला ज्या एखाद्या सिनियर मागे धावण्यासाठी 2, 3, 4, 5 वर्ष लावतात आणि तरीसुद्धा ते सिनियर तुम्हाला तेवढं योग्य प्रकारे समजावून सांगू शकत नाही, त्या संपूर्ण गोष्टी वी आर गोइंग टू कव्हर इन दिस पर्टिक्युलर प्रॅक्टिसवाल्या कोर्समध्ये. या संपूर्ण कोर्समध्ये सध्या सिव्हिल क्रिमिनल आर द बेसिक्स पार्ट, सोबतच लेबर लॉ आणि फॅमिली लॉचे सुद्धा कोर्सेस वी आर गोइंग टू कंडक्ट फॉर द सेम. तो इट्स अप टू यू. जर तुम्ही काही माहीत नाही आहे तुम्हाला, तर वी आर रिकमेंडिंग यू शूड हॅव टू स्टार्ट फ्रॉम द सिव्हिल अँड क्रिमिनल. आधी बेसिक संपूर्ण पार्ट शिका. जर तुमचं सिव्हिल क्लिअर झालं तर तुम्हाला लेबर आणि फॅमिली प्रॅक्टिस शिकण्यासाठी सोपं होऊ शकेल, ॲज कम्पेअर टू डिरेक्टली फॅमिली आणि लेबर लॉसाठी जाण्यासाठी. का? कारण की प्रोसिजर ऑफ लॉ सिव्हिल आणि क्रिमिनलचा बेसिक्स असणं पक्कं असायला पाहिजे. त्यानंतर मग बाकीच्या प्रोसिजरमध्ये फक्त ॲक्ट वगैरे चेंज होत असतात आणि तेवढाच एक वेगळा पार्ट असतो त्या दोन्ही सब्जेक्टसाठी. बेसिक्स पार्ट काय असणार आहे या संपूर्ण कोर्सच्या संदर्भातल्या पार्टमध्ये? व्हॉट एव्हर दी कोर्स आर देअर, ऑल अदर कोर्स ऑनलाईन असणार आहेत. संध्याकाळचा टायमिंग असेल 7 ते 8, 8 ते 9, 9 ते 10 वगैरेचा. या संपूर्ण सिनॅरिओमध्ये 20 सेशन्स वगैरे होतील. त्या 20 सेशन्समध्ये ऑल दिस पार्ट्स व्हॉट आय टोल्ड यू नाव, तो संपूर्ण पार्ट कवर होईल. पर्टिक्युलर कोर्सचे जो काही फीस असणार आहे ती 1000 रुपीज आहेत. आणि जर तुम्हाला वाटतं तुम्हाला कोर्ससोबत मराठी नोट्स हव्या, तुम्हाला कोर्ससोबत रेकॉर्डर सेशन हवे, जर तुम्ही कोर्स जॉईन केला तर 500 रुपीज एक्स्ट्रा वगैरे पे करून तुम्ही त्या नोट्स वगैरे घेऊ शकाल किंवा मग ड्राफ्ट वगैरे सोबत घेऊ शकाल. तो इट्स अप टू यू, ते ऑप्शनल आहेत. पण संपूर्ण कोर्सची फीस असणारी 1000 रुपीज. इफ यू थिंक यू आर विलिंग टू जॉईन द सेम, यू कॅन मेक दी पेमेंट अँड जॉईन दी कोर्सेस. या वीकपासून वी आर स्टार्टिंग दी कोर्स. अर्ली बर्ड्ससाठी चांगलं आहे की तुम्ही कोर्स, तर हां, एक गॅरंटी आम्ही देऊ शकतो, कारण की मागच्या 4-5 वर्षाच्या अनुभवामध्ये आम्ही एवढं सांगू शकू की ॲटलिस्ट शुअरली आम्ही सांगू शकू, जर तुम्ही संपूर्ण सेशन जॉईन केले रेग्युलरली 20 सेशन कंटिन्यू, तर त्या सेशननंतर ॲटलिस्ट यू विल बी एबल टू हँडल एनी क्लायंट, ज्यामध्ये तुम्ही त्यांना बेसिक्स वगैरे सांगू शकाल. तुम्हाला कोर्टमध्ये बसल्यानंतर हे माहिती असेल की या कोर्टमध्ये काय सुरू आहे आणि ह्याचा पुढे काय काय होऊ शकतं आणि आधी काय काय झालं असेल. जसं की उद्या तुम्ही कोर्टमध्ये जाऊन बसाल, कोर्टमध्ये काय सुरू आहे त्या प्रोसिजर, समजा एखादं डॉक्युमेंटेशनची स्टेप सुरू आहे, सेटलमेंट ऑफ इश्यूची स्टेप सुरू आहे. तुम्ही इमॅजिन, बऱ्याच वेळेस तुम्हाला प्रोसिजर माहीत असेल तर ठीक आहे, पण ज्युनियर म्हणून जर प्रोसिजर माहीत नसेल तर आपण इमॅजिन नाही करू शकत. समजा आपण एखाद्या सिनियरला विचारलं, आपण सिनियरसोबत कोर्टमध्ये जातो की सर या केसमध्ये काय होतं आहे, सरांनी सांगितलं की हा बाबा सेटलमेंट ऑफ इश्यू आहे. आपल्याला विचारावं लागतं सिनियरला, सर पुढे काय होणार आहे, कशाप्रकारे होतं ते. सिनियर चांगले असले, वेळ असला त्यांच्याकडे, तर ते सांगतील.
सिनियरकडे वेळ नसला, कारण की भरपूर स्टाफ असतो, तुम्ही एकटेच नाही आहे त्या ठिकाणी. तुम्ही एक दिवस प्रश्न विचारणार, 2 दिवस विचारणार, नंतर तुम्हीच बोर होणार की बाबा मलाच वाईट वाटतं, माझ्यापेक्षा त्या ऑफिसमधल्या क्लर्कला जास्त माहिती आहे म्हणून. पण पर्टिक्युलर कोर्स नंतर वी कॅन गॅरंटिंग यू, जर तुम्ही कोर्टमध्ये आहात, तुम्हाला कळालं ती स्टेप्स सेटलमेंट ऑफ इश्यूची आहे, तर ॲटलिस्ट यू कॅन इमॅजिन सेटलमेंट ऑफ इश्यूच्या स्टेपमध्ये काय काय होतं, कशा प्रकारे होतं, त्याचा पुढे काय काय स्टेप्स होणार आहेत, त्याचा आधी काय काय स्टेप झालेले आहेत. दॅट यू कॅन इझिली इमॅजिन ओव्हर देअर. दॅट कॅन गॅरंटी बी यू. मग हा एक संपूर्ण पार्ट असणार आहे. तो इफ यू हॅव willing to join the course, you can join the course. कोर्सची फीस प्रत्येक सब्जेक्टसाठी प्रत्येकी 1000 रुपीज असणार आहे. मागच्या 5 वर्षापासून आम्ही या फील्डमध्ये आहोत, सो वी नो हाऊ टू हँडल ऑल दिस ज्युनियर ॲडव्होकेटचे प्रॉब्लेम. त्या संपूर्ण प्रॉब्लेममध्ये मग वी कॅन गॅरंटिंग यू, इफ यू आर फ्रॉम द मराठीवाला बॅकग्राऊंड ना, तुम्ही डिस्ट्रिक्ट आणि तालुक्याच्या लेवलमध्ये असाल तर तिथल्या प्रोसिजरमध्ये तेवढं योग्य प्रमाणात नाही शिकवलं जात. आफ्टर दी आय एम प्रॅक्टिसिंग ओव्हर देअर इन दी मुंबईवाल्या रिजनमध्ये. त्यानंतर लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आय जस्ट केम टू माय होमटाऊन, ज्याला नंदुरबार डिस्ट्रिक्टबद्दल जर तुम्ही ऐकलं असेल तर ठीक आहे. त्या पर्टिक्युलर डिस्ट्रिक्टमध्ये आय व्हिजिटेड ट्वाईस. आय जस्ट रिअलाइज 2 दिवसामध्ये रिअलाइज झालं की व्हॉट एव्हर दी ॲडव्होकेट्स आर देअर, त्यांची कोलॅबोरेशन वगैरे आहे पोलीस स्टेशनसोबत, जजेससोबत. पोलीस स्टेशनमध्ये जर केस केली तर पोलीस स्टेशनवाला सेईंग की बाबा त्या पर्टिक्युलर ॲडव्होकेटकडे केस वगैरे घेऊन जा, त्या ॲडव्होकेट थ्रू जर तुम्ही बेल ॲप्लिकेशन लावलं तरच तुम्हाला बेल मिळेल, दुसरा ॲडव्होकेट थ्रू आला तर बेल वगैरे मिळणार नाही, आणि तुम्हाला एवढी एवढी फीस वगैरे असेल. आय डोंट नो व्हॉट इज द सिच्युएशन ओव्हर देअर इन युअर पर्टिक्युलर डिस्ट्रिक्ट, बट मागचे जेही स्टुडंटकडून जो रिस्पॉन्स वगैरे मिळतो तो सेमच आहे. सिनियरकडून एकतर तेवढं योग्य प्रकारे शिकवलं जात नाही आहे, सेटिंगचा पार्ट सगळीकडेच असणार आहे, मराठीमध्ये तेवढं मीडियम माध्यम अवेलेबल नाही आहे, पुस्तकं अवेलेबल नाही आहे, प्रोसिजर ऑफ लॉ अवेलेबल नाही आहे, सिनियर आर नॉट हॅव्हिंग दॅट मच ऑफ टाईम. आणि खास करून बार रूममध्ये जर तुम्ही जाऊन बसाल, मराठी ॲडव्होकेटसाठी एक थोडंसं लाजिरवाणी गोष्ट असू शकते, बट तुम्ही जर मराठी बार रूममध्ये जर जाऊन बसाल तर तिथे भाषा जी काही असते ती तेवढी शब्दभाषा नाही वापरली जात जी ॲक्च्युअल कोर्टमध्ये चालायला पाहिजे. ॲज अ ॲडव्होकेट म्हणून जे आपण वापरायला पाहिजे, बऱ्याच वेळेस शिवीगाळ वगैरे होत असते, एक लोकल लँग्वेजचा वापर केला जात असतो, त्यामुळे बऱ्याच वेळेस आपलं प्रोनाऊन्सिएशन मराठीमध्ये योग्य होत नाही आहे. एकतर प्रेझेंटेशन काय करायचं ते पण आपल्याला माहीत नसतं, प्रोसिजर माहीत नसते. आपल्याला दरवेळेस सिनियरला ज्युनियरला एखाद्या मित्राला कॉल करावा लागतो की बाबा हा प्रॉब्लेम आहे, काय करायचा. मग आपल्याला भलेही माहीत असते तरी आपल्याला जबरदस्तीने 50% पैसे त्या व्यक्तीला द्यावे लागतात की हां बाबा तुम्ही हँडल करून घ्या, आम्हाला तेवढं जमत नाही आहे म्हणून. तो ऑल आर द बेसिक क्वेश्चन्स. आणि हे तुमच्यासोबतच होतं असं काहीही नाही आहे, प्रत्येक व्यक्तीसोबत ते होतं. पण जर तुम्ही फर्स्ट जनरेशन ॲडव्होकेट असाल आणि तुमचं वय जर आता 30चा अबाऊ असेल तर थोडासा एक इश्यू होतो. प्रत्येकामागे आपण एसर नोसर करून नाही फिरू शकत, एक वयाचा पण इश्यू येतो. जर तुम्ही महिला असाल तर त्यामध्ये पर्टिक्युलर एजनंतर पण एक इश्यू होतो. आणि महिलांना खास करून महिलांच्या बाबतीत काय होतं माहिती आहे का, महिला ॲडव्होकेट जरी असले ना तरी तेवढ्या त्या सपोर्टिव्ह नसतात बऱ्याच वेळेस. आय डोंट नो व्हॉट इज द इश्यू विथ दी महिला ॲडव्होकेट, पण त्या महिला ॲडव्होकेटला शिकवण्यामध्ये इंटरेस्टच नसतो त्यांचा, तर तो एक प्रॉब्लेम फेस होतो बऱ्याच वेळेस. ज्युनियरच्या सिच्युएशनमध्ये सुद्धा तुमचा बॅकग्राऊंड पण बऱ्याच वेळेस चेक केला जातो की हा बाबा हा व्यक्ती कसा आहे, कोणता बॅकग्राऊंड आहे, याचं मराठी कसं आहे, याच्याकडून किती काम काढून घेता येईल, याला किती कमी स्टायपंड आपण देऊ शकू तर हा काम करू शकेल, मेनी थिंग्स आर देअर. सो मी काही भीती वगैरे घालत नाही आहे की बाबा तुम्ही भीतीपोटी कोर्स वगैरे जॉईन कराल आणि वी आर जस्ट गोइंग टू अर्न दी सेम सिनॅरिओ. नॉट एन इश्यू, दॅट इज दी रियालिटी. हार्श रियालिटी आहे, बट इट्स अ फॅक्ट ओनली. तो ऑल दिस पार्ट्स आर देअर. तुम्हाला जॉईन करायचं असेल किंवा तुमच्या मित्रांसोबत जॉईन करायचं असेल तर वी ऑफर 10% डिस्काउंट जर तुम्ही ग्रुप जॉईन करत असाल. अदरवाईज इंडिव्हिज्युअल जॉईन करण्यामध्ये सुद्धा यू कॅन जॉईन ऑल दिस कोर्स वगैरे.
जर तुम्ही जॉईन करत असाल तर इट वुड बी बेटर, तुम्ही जॉईन करू शकाल या वीकपासून. उद्या किंवा परवापासून वी आर जस्ट स्टार्टिंग दी सेशन्स ओव्हर दिअर. त्यामध्ये वी आर गोइंग टू शेअर दी नोट्स विथ यू रिगार्डिंग ऑल दिस पार्ट्स. त्यानंतर अशा प्रकारचा जोही चार्ट मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला विथ नोट्स ऑल दिस चार्ट वी आर गोइंग टू कव्हर यू रिगार्डिंग दी सेम. ज्यामध्ये तुम्ही तुमच्याकडे एखादा क्लायंट जरी आला ना, यू कॅन इझिली क्रॉस चेक की हा बाबा माझ्याकडे क्लायंट आला आहे ना, त्याची कोणती स्टेप सुरू आहे, चलो हां त्याच्या रिटर्न स्टेटमेंटची स्टेप सुरू आहे का, 6वी स्टेप सुरू आहे का, हो मग या केसमध्ये काय होईल पुढे, यामध्ये ते कॉम्प्रोमाइज करू शकतील. कॉम्प्रोमाइजमध्ये पॉझिटिव्ह कॉम्प्रोमाइज झालं तर ठीक आहे, निगेटिव्ह झालं तर काय होईल, त्यानंतर मग पुढे काय होऊ शकेल, चलो यामध्ये मग डॉक्युमेंटेशन होईल का पुढे, त्यानंतर मग सेटलमेंट ऑफ इश्यू होणार आहे का पुढे, सेटलमेंट ऑफ इश्यूमध्ये काय झालं तर काय होऊ शकेल. तो ऑल दिस चार्ट्स आर देअर. वी आर गोइंग टू प्रोव्हाइड यू अलॉंग विथ दिस पर्टिक्युलर कोर्स आणि मेनी मोर नोट्स आर देअर दॅट आर अवेलेबल इन मराठी ओनली. ओके, तो दॅट विल द पार्ट रिगार्डिंग दिस सेम. सो इफ यू हॅव एनी क्वेश्चन ना, तुम्ही विचारू शकाल आता, नो डाऊट रिगार्डिंग दिस सेम. आणि खास करून भाषा वगैरे जी काही असणार आहे ती मराठी असणार आहे, त्यामुळे मराठी भाषेमध्ये जेही प्रॉब्लेम आहेत तुम्ही ते विचारू शकाल, नो डाऊट रिगार्डिंग दी सेम. ठीक आहे.